धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली। बावी या धाराशिव तालुक्यातील गावात एक 30 वर्षीय तरुणाने आपल्या पत्नी आणि अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमुळे समाजातच नव्हे तर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केला जातोय। मृत व्यक्तीचं नाव लक्ष्मण मारुती जाधव असं असून आर्थिक अडचणीतून आणि ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा 3 वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता। त्यांच्या संसारात शिवांश नावाचा एक गोंडस 2 वर्षाचा मुलगा होता। गावकरी आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार हे कुटुंब सुरुवातीला अत्यंत आनंदात राहत होते। गावातही त्यांची चांगली ओळख होती। लक्ष्मण जाधव हे व्यवसायासाठी झगडत होते, मात्र त्याला लवकर पैसा मिळवायचा होता। त्यासाठी त्याचा मोह काही आवडता आला नाही आणि त्यातूनच त्यानं ऑनलाईन रम्मी खेळण्यास सुरुवात केली। सुरुवातीला थोडेफार पैसे जिंकून उत्साहित झालेल्या लक्ष्मणनं मोठ्या प्रमाणावर पैसे ऑनलाईन रमीमध्ये गुंतवले। त्याचबरोबर त्याने शेअर बाजारातही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला, मात्र नियोजनशून्य गुंतवणूक आणि जुगाराच्या मोहात पडल्यानं त्याचे लाखो रुपये वाया गेले। त्याच्या या वागणुकीबाबत कुटुंबियांनी वेळोवेळी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही फरक त्याला पडला नाही। या दोन्ही ठिकाणी झालेल्या अपयशामुळे लक्ष्मण प्रचंड कर्जबाजारी झाला। त्याच्यावर खाजगी सावकारासह ओळखीच्या लोकांचंही कर्ज होतं। पैशासाठी आलेल्या तगाद्यामुळे तो मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचला होता। कर्ज फेडण्यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित जमीन विकली आणि काही दिवसांपूर्वी त्याने आपले राहते घर देखील विकले। मात्र एवढं सगळं करून सुद्धा त्याचं कर्ज पूर्णपणे फिटलं नाही। त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन दिवसेंदिवस ढासळत गेलं। दैनंदिन मानसिक त्रास, आर्थिक अपयश आणि कर्जाच्या डोंगराने त्रस्त झालेल्या लक्ष्मणनं अखेर अत्यंत क्रूर आणि हृदयदावक निर्णय घेतला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार लक्ष्मणनं प्रथम आपल्या पत्नी तेजस्विनी आणि 2 वर्षाच्या मुलाचा गळा दाबून किंवा इतर मार्गाने हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली। ही संपूर्ण घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली। धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की अंतिम मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल। मात्र आतापर्यंतच्या तपासात आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणाव हे घटक कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे। या संपूर्ण घटनेमुळे बावी गावात शोककळा पसरली। एकाच घरातून 3 मृतदेह बाहेर आल्यानं लोकांमध्ये भीतीचं आणि अस्वस्थता निर्माण झाली। गावकऱ्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं। आमच्या समोर लक्ष्मणचा संसार चांगला चाललेला दिसत होता, पण आतून तो काय सहन करत होता हे आम्हाला कधीच कळलं नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। ही घटना केवळ वैयक्तिक दुःखापुरती मर्यादित न राहता समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा करते। ऑनलाईन जुगाराचे व्यसन, ऑनलाईन रम्मीसारखे खेळ अनेकांना सहज पैसे मिळवण्याचं स्वप्न दाखवतात, मात्र प्रत्यक्षात हे व्यसन बनवून उद्ध्वस्त करणारे ठरतात। यावर कारवाई आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर नियंत्रण असणं आवश्यक आहे। या प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ऑनलाईन जुगार खेळांवर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। त्याचबरोबर आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना सल्ला, समुपदेशन आणि मदतीची यंत्रणा सहज उपलब्ध व्हायला हवी। अनेक वेळा अशा व्यक्तींना बोलायला, दुःख वाटून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते। समाजाने अशा लोकांकडे कमकुवत म्हणून न पाहता त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी मदत ठरू शकते। लक्ष्मण जाधव सारख्या सामान्य तरुणाचं संपूर्ण कुटुंब केवळ आर्थिक तणावामुळे आणि ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्यामुळे संपलं। आज त्याचं कुटुंब हक्काच्या घरात नाही तर शीतगृहात आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून समाजामध्ये जागृती करणं फार महत्त्वाचं आहे। यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ही वेळ आहे। आज देश कुठच्या कुठे पोहोचतोय। वाडी, वस्ती, गल्ली, बोळ्यात सगळ्यांच्या हातामध्ये इंटरनेट पोहोचलंय, पण त्या इंटरनेटचा वापर आपण समाजोपयोग घटकासाठी किंवा स्वतःचा विकास करण्यासाठी घडून घेतोय का, असा प्रश्न उपस्थित होतो। कारण की अशा घटना घडतात आणि त्यातून असे ऑनलाईन गेम निर्माण केले जातात ज्यातून विद्यार्थ्यांच्या मनात किंवा युवकांच्या मनामध्ये त्या गेमच्या बद्दल अनुवंशिकपणे आकर्षण वाढतं आणि हे आकर्षण कुठंतरी थांबवणं, योग्य वेळेची वाट पाहणं आणि हे आकर्षणाला मोह न पडता त्यावर कठोर पाबंद सरकारनं आणणं देखील गरजेचं आहे। कारण फक्त ही एक घटना नाही आहे, या घटनेमागं अनेक पैलू आहेत। ऑनलाईन गेम असेल, त्यामुळे रम्मीसारखे गेम असतील
याला अनेक लोक बळी पडत आहेत। असे एक ना हजारो गेम आहेत, पण यावर कठोर पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे। समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे या घटनेचे बळी पडले, पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।